शासनाकडून जनसुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे, कसं बघताय आपल्या या सगळ्या जनसुनावणी? MPCBने जी जनसुनावणी आयोजित केली होती, तर ज्या 5 ग्रामपंचायतींना त्यांनी बोलवलं होतं आजूबाजूच्या, त्यांना अहवाल 30 दिवस अगोदर अपेक्षित होता देणं, पण तसं न होता फक्त 1 आठवड्याला त्यांनी अहवाल दिलेला आहे. तर सगळ्या ग्रामपंचायतींनी त्याच्या विरोधामध्ये पत्र दिलेले आहेत की जनसुनावणी रद्द करा, असं आमची मागणी नव्हती. तर जनसुनावणी ही पुढे ढकला. शेतीची कामं चालू आहेत, लोकांच्या आवण्या चालू आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे 1 महिना उशिरा कामं सुरू झालेली आहेत. पूर परिस्थिती आहे, लोक निघू शकत नाही, अक्षरशः भरपूर नुकसान झालेलं आहे. पण त्यांनी कोणत्याही ग्रामपंचायतला विश्वासात न घेता सरळ जनसुनावणी लावून टाकली. ग्रामपंचायतींनी विरोधात जी पत्र दिलात त्यांचाही त्यांनी काही विचार न करता ही जनसुनावणी रेटून नेण्यासाठी त्यांनी मंडप टाकला. सगळ्या संघटनांनी विरोधात पत्र दिली होती की जनसुनावणी पुढे ढकला, पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही. आज जेव्हा आम्ही सकाळी इथे जनसुनावणीला आलो तेव्हा पोलिसांचे नियम असे आहेत की काळा कपडा घालायचा नाही, हाफ पॅन्ट घालायची नाही, कागदं न्यायची नाही. आज MPCBने आम्हाला जे पेपर दिले होते, अहवाल दिले होते, ते पण आम्हाला मध्ये नेऊन देत नव्हते. अक्षरशः खिशातले पेन पण काढून घेतले, काळे कपडे घातलेले, हाफ पॅन्ट घातलेल्या लोकांना पण मध्ये जाऊ दिले नाही. तर हे काय, ही दादागिरी आहे, ही चालणार नाही. अशा जनसुनावण्या रद्द झाल्या पाहिजेत. कारण की आतमध्ये कोणीही भूमिपुत्र शेतकरी नाही, फक्त पोलीस खाता आहे, महसूल खाता आहे, JNPची लोक आहेत आणि प्रदूषण महामंडळवाले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी, भूमिपुत्र, कोणताही ग्रामस्थ इथे नाही. त्याच्यामुळे ही जनसुनावणी रद्द झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. नाही, अशा जनसुनावणीला आम्ही निषेध करतो. ज्या ठिकाणी भूमिपुत्रांचा आवाज दाबला जातो, भूमिपुत्रांना कपड्यावरून पण हिणवलं जाते. आमचा समाज आता आवणीतून लोक आलेत, कपडे वगैरे माखलेले आहेत, त्यांना पण मध्ये जाऊ देत नाही. तर ही दादागिरी खपून घेतली जाणार नाही. जनसुनावणी ही रद्द झाली पाहिजे. अशा जनसुनावणीचा आम्ही निषेध करतो. मॅडम, या जनसुनावणी संदर्भात ग्रामपंचायतला प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली होती का, आणि आता आपली भूमिका नेमकी काय ग्रामपंचायत? आम्हाला प्रशासनाकडनं जनसुनावणीकडनं एक पत्र आलं होतं 4-5 दिवस आधी, आणि ते आम्ही गावाच्या ग्रुपवर सेंड केलं होतं. परंतु इकडे पावसाची आवणी चालू आहे आणि आवणीमध्ये सगळे लोक आहेत. आम्हाला जितका प्रचार प्रसिद्धी करायची होती तितकं आम्ही केली. परंतु आता सध्याची परिस्थिती गावामध्ये पुरामुळे जी खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता नेमकी भूमिका काय आहे? आता आमची एवढीच भूमिका आहे की गावामधून ग्रीनफील्ड केलं आणि रस्त्यासाठी आम्ही जागा सुद्धा दिल्यात. लोकांनी काही इतका विरोध केला नाही, पण आमच्या इतकंच आहे की जे गारगावमध्ये आता जे मोठे मोठे डोंगर उचलले जाणार आहेत, तर ते डोंगर उचलल्यानंतर आमच्या जर गारगावमध्ये जर उचलत असतील तरी पण आम्हाला शिगाव खुताडमध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे. कारण की ते मोठे टँकर्स जाणार आहेत, मोठे मोठे गाड्या जाणार आहेत आणि त्याच्यामुळे रस्ते खराब होणार आहेत, मोठा आवाज आहेत, घरांना तडा जाणार आहेत, खूप मोठं गावाचं नुकसान होणार आहे. म्हणून आम्ही ग्रीनफील्डसाठी रस्त्यासाठी जागा दिली, पण हे जे मोठे डोंगर उचलणार आहे ते शासनाने दुसरीकडून उचलावी, एवढी आमची इच्छा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.